नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आहे. याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि विद्यमान उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नांदूर येथे आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी आमदार चैनसुख संचेती सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच हजारो महिला पुरुष कार्यकर्ते देखील सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभा निवडणूक 2024 चरण 4 पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी संघटनात्मक नियुक्ती केलेली आहे. सदरच्या नियुक्तीचं पत्र जिल्हाध्यक्ष पुणे लोकसभा उमेदवार पुणे विभाग संघटन मंत्री यांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय. त्यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव असतो आणि इथं असणाऱ्या उमेदवारांवरचा ताण कमी करण्याकरता मला त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. नियोजन हे फार पूर्वीपासून होत असतं. झालेलं नियोजन हे व्यवस्थित पार पाडावं हा त्याच्या मागचा उद्दिष्ट असतो. आणि हा लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून हा भारतीय जनता पार्टीचा एक गड आहे आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की पुन्हा एकदा 4 तारखेला भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून मुरलीधरांना या शहराची मुरली वाजवताना दिसते. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबई येथे भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. या बैठकीसाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासह माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार संदीप नाईक हे सर्वजण उपस्थित आहेत. निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी दिलेली लासलगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लासलगाव आज कडकडीत बंद आहे. गेल्या 20 दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे याच्या विरोधात बंद पुकारण्यात आलाय. ही गेल्या 20 वर्षाची समस्या आहे. मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही 17 कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते 17 कोटी झालेच नाही. कमीत कमी 2 पंप आहे तिथं, तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे. 16 गाव आहे, त्याच्यातून 4 गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत. आणि त्याची आहे ना SIT चौकशी लावा, त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला. फिल्टर प्लॅन्टला 45 लाख रुपये खर्च झाला आहे, फिल्टर पाणी येत नाही, त्याची SIT चौकशी लावा. आणि ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आमच्या उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील. शिवाय भारती पवार असो, छगन भुजबळ असो, आमदारकी असो, खासदारकी असो, याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार. आमचा पाणी प्रश्न नाही मिटला, गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बहिष्कार राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत आहेत. त्यांनी बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचं त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे. किरण गुजर यांच्या पत्नी स्वर्गीय हेमलता गुजर यांचं 2 दिवसांपूर्वी अल्पशा आजारामुळे निधन झालंय. आज निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. मात्र वेळात वेळ काढत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे निष्ठावंत सहकारी असलेले किरण गुजर यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेनं वाट पाहतात. आज पहाटे 6 वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली. भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयेचं जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल याप्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते. तसंच त्याच्यानंतरचे जे पीक आहेत, तूर आहे, ज्वारी आहे, उडीद आहे, मूग आहे, हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत. तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते, बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते. आणि रब्बी पिकं आहेत, रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते, हरभरा साधारण आहे, करडी चांगली आहे. याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते. तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी कुठे जास्त असा होईल. दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगल्या प्रकारचा आहे. चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल, पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल.
शेवट कसा असतो, एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्यानंतर काही बोलावंच लागतं. नाही बोललो तर खालून टाळ्या पडत नाही. तुम्ही पाहिलं असाल दादा ज्यावेळेस बोलत होता, दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या. तिथं दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता, तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले, महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते. पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं. तर ठीक आहे, ते जरी काय बोलले असेल, काय बोलले नाही बोलले, त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, माझा पण त्यांच्यावर अधिकार आहे. 13 तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू. काल शहरामध्ये अशी काही घटना घडली, एका व्यक्तीवर हल्ला केला, त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्यांचं नाव येतं असं. अहो साहेब, समोरच्या उमेदवाराला पराभव हा मान्य केलेला आहे. पराभव मान्य केला म्हणून तुम्ही पहा, वेगवेगळ्या घटनांशी आमचा काहीच संबंध नाही. काल मला रात्री आपल्याच काही पत्रकार बांधवांनी मला एक व्हिडिओ दाखवला. तो माणूससुद्धा आम्ही ओळखीत नाही आणि त्याला कोणी मारहाण केली ती माहीत नाही. फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन निलेश लंकेला काय कुठल्या पद्धतीने बदनाम करता येतो का हा प्रयत्न केला जातो. मध्ये नालेगावमध्ये हा प्रकार झाला. काही हे उद्योग कोण करतं? ज्याला राजकारणामध्ये पराभव दिसतो ना, तो माणूसच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काय आपल्याला काय आधार मिळेल का काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर. पण जनता एवढी आता भोळी राहिलेली नाही. सर्वसामान्य जनता ही एकदम त्यांना सर्व गोष्टी कळतात. म्हणजे काल त्या ज्या माणसाची तुम्ही बाईट पाहिली असेल, त्याचं बोलणं सुद्धा बघितलं, एकदम नॉर्मल अवस्थेत झोपलेला होता, जसं शिकवलेलं होतं. अशा पद्धतीने राजकारण होत नसतं. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा News 24 मराठी.